म्युच्युअल फंड्स आर गुड फॉर यू हे स्टेटमेंट तुम्ही खूप वेळा ऐकले असेल, पण एक जनरल स्टेटमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये होऊ देत किंवा म्युच्युअल फंडमध्ये होऊ देत, योग्य वेळी योग्य स्टॉक किंवा म्युच्युअल फंड निवडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोकांची अशी मतं असतात की म्युच्युअल फंड डेड आहेत, असुरक्षित आहेत, अनसेफ आहेत, कारण खूप जण घाबरतात, रिस्क असते, पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावला जातो. तर तेच आज आपण बघूया की रिस्क किती असते, म्युच्युअल फंड म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते. तर बऱ्याच लोकांचा पैसा एकत्रित जमा होतो, त्यालाच म्युच्युअल म्हणतात. आणि फंड म्हणजे काय तर निधी. मग हा जो पैसा एकत्रित जमा होतो तो कुठे जमा होतो, तर एका कंपनीमध्ये जमा होतो. मग ती कंपनी काय करते, तो पैसा मॅनेज करते, ॲसेट मॅनेज करते. म्हणजे ती कंपनी कोणती असते, AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. मग हे AMC पैसे मॅनेज करते. मग हे AMC एकच असते का, असंही नाही. इथं स्टेट बँक असते, ॲक्सिस बँक असते, कोटक महिंद्रा बँक असते, HDFC असते, ICICI असते, अशा वेगवेगळ्या कंपन्या असतात. काही सेक्टर वाईज पण कंपन्या असतात. मग ही AMC कंपनी काय करते, आपले काही म्युच्युअल फंड मार्केटमध्ये लॉन्च करते आणि या फंडमध्ये एक फंड मॅनेजर अपॉइंट करते. ह्या फंड मॅनेजरला चांगला एक्सपिरियन्स असतो, ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो, आणि हे 2 पण असतात, 3 पण असतात, 4 पण असतात. मग हा फंड मॅनेजर काय करतो, फंड मॅनेज करतो. म्हणजे तुमचा जो पैसा कुठे इन्व्हेस्टमेंट करावा हा ठरवतो. म्हणजे तुमचा पैसा लागतो इक्विटीमध्ये, डेटमध्ये आणि हायब्रिडमध्ये. तर हे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. म्हणजे ह्या कॅटेगरीजमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. मग इथे सुद्धा काही कंपन्या असतात, इथेही काही कंपन्या असतात, इथेही काही कंपन्या असतात. म्हणजे हा फंड मॅनेजर काय करतो, तुमचा पैसा मल्टिपल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता समजा तुम्ही दर महिन्याला ₹500 जरी इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर तुमचे ₹500 जवळजवळ 40 ते 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जातात. आता स्टॉक मार्केटमध्ये काय असतं की जर एखाद्या कंपनीचे तुम्ही 10,000चे शेअर्स खरेदी केले, तर ती कंपनी जर थोडीशी लॉसमध्ये गेली तर तुमचे 10,000 पण थोडेसे लॉसमध्ये येण्याची शक्यता असते. पण इथे काय असतं की तुमचा पैसा एकाच कंपनीमध्ये नाही लागत, तर तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागतो. 2 ते 3 कंपन्या जर थोड्याशा लॉसमध्ये जरी गेला, तर बाकीच्या कंपन्या पण लॉसमध्ये जातीलच असं आपण सांगू शकत नाही. मग हा एक चांगला म्हणजे प्लस पॉईंट आहे, चांगली गोष्ट आहे. यानंतर जेव्हा आपण इथे इन्व्हेस्टमेंट करतो, तर मग हा फंड मॅनेजर आम्हाला काही युनिट्स देतो. त्या युनिट्सला NAV म्हणतात. आणि हे NAV जेवढे वाढतील तेवढं आम्हाला इथं प्रॉफिट झालेलं दिसून येतं. यानंतर या AMC कंपनीला काही खर्च पण येतात हे म्युच्युअल फंड चालवण्यासाठी. तर खर्च कोणते, तर हा फंड मॅनेजर असतो, हे दोघं असतात, तिघं असतात, ह्या दोघा तिघांची सॅलरी बघावी लागते. परत ह्यांचे काही पर्सनल खर्च असतात, तर त्या खर्चाला एक्सपेन्स रेशो म्हणतात. आणि हा एक्सपेन्स रेशो 0 ते 0.2% एवढा घेतला जातो. आणि हा एक्सपेन्स रेशो आमच्याच पैशातून घेतला जातो. तुम्ही असं समजू नका की जेवढी तुम्ही इथे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता ती पूर्णपणे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर असं होत नाही. तर त्या अमाऊंटपैकी 1 ते 2% तुमच्याकडून एक्सपेन्स रेशो चार्ज केला जातो. 3 पण लागतो, 4 पण लागतो, पण ते सेक्टरल वाईज फंडमध्ये असतं. त्यासाठी सेक्टरल वाईज फंड निवडू नका, एक्सपेन्स रेशो जास्त लागतो. आता समजा जर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला ₹1,000 इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्या म्युच्युअल फंडचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो 1% असेल, तर हा फंड मॅनेजर काय करतो, ह्या 1,000तून ₹990 तुमचे इन्व्हेस्टमेंट करतो आणि वरचे जे ₹10 आहेत, म्हणजे तो 1% आहे, तो एक्सपेन्स रेशोच्या नावाने चार्ज करतो. त्यासाठी जेवढा एक्सपेन्स रेशो कमी असेल तेवढा आमच्यासाठी चांगला आहे. 1%च्या आत किंवा जास्तीत जास्त 1%. पण 1%च्या जास्त असेल तो फंड तुम्ही निवडू नका, कारण येणाऱ्या 10 किंवा 15 वर्षानंतर जेव्हा तुमची अमाऊंट मिळणार असते त्या अमाऊंटमध्ये बराच तुम्हाला फरक पडलेला दिसेल, अमाऊंट कमी झालेली दिसेल. त्यासाठी जेवढा एक्सपेन्स रेशो कमी असेल तेवढा आमच्यासाठी चांगला आहे. यानंतर इथे एक्झिट लोडही लागतो. एक्झिट लोड कधी लागतो, समजा तुम्ही आज एखादा म्युच्युअल फंड बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेलात आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी एमर्जन्सी आली, कोणीतरी घरी आजारी पडलं, मेडिकल एमर्जन्सी आली आणि तिथून जर तुम्ही पैसे काढावेच लागले तर काढा, नाही तर काढू नका. आणि जर काढला तर त्यावेळेला तुम्हाला एक्झिट लोड लागतो. आणि हा एक्झिट लोड तुम्हाला 0 ते 0.4% एवढा घेतला जातो. आता 6 महिन्यामध्ये तुमची जमा झालेली रक्कम एक 50,000 असेल आणि त्या फंडचा एक्झिट लोड एक 2% असेल, तर 50,000तून 2% एक्झिट लोड काढून बाकीची रक्कम तुम्हाला दिली जाते. म्हणजे 6 महिन्यामध्ये जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती सुद्धा पूर्ण तुम्हाला मिळण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यासाठीच एक्झिट करू नका. जर तुमचा टाईम पिरियड 10 वर्ष असेल तर 10 वर्षांनाच पैसे काढा. मध्ये काढलात तर हा एक्झिट लोड लागून थोडंसं लॉस होण्याची शक्यता असते. यानंतर इथे 2 पद्धती आहेत. पद्धती कोणत्या, तर एक आहे रेग्युलर आणि दुसरे आहे डायरेक्ट. आता समजा तुम्हाला माहीतच नाही की म्युच्युअल फंड म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट कशी करावी, कोणता म्युच्युअल फंड निवडावा, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करता, एजंटकडे जाता. मार्केटमध्ये एजंट असतात, एजंटकडे तुम्ही जाता. मग एजंट तुम्हाला एक म्युच्युअल फंड चांगला सांगतो, त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो. तो म्युच्युअल फंड रिटर्न्स किती देतो हे तुम्हाला सांगतो, पण तो एजंट तुम्हाला हे नाही सांगत की त्या फंडमध्ये एक्सपेन्स रेशो किती घेतला जातो. कारण रेग्युलरमध्ये एक्सपेन्स रेशो जास्त घेतला जातो, म्हणजेच 1 ते 1.25% हा फंड मॅनेजर तुमच्याकडून एक्सपेन्स रेशो चार्ज करतो आणि
वरचा जो 1 ते 1.25% आहे तो एजंट तुमच्याकडून कमिशन घेतो. मग 2 ते 2.5 2.25% तुमचा इथेच गेला तर येणाऱ्या 10 किंवा 15 वर्षानंतर तुमची जी अमाऊंट मिळणार असते त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला भरपूर कमी पाहायला मिळेल, बराच फरक पडायला दिसेल. त्यासाठी तुम्ही रेग्युलर पद्धतीने जाऊ नका, तुम्ही डायरेक्ट पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा. डायरेक्ट पद्धत म्हणजे काय, तर तुम्ही थोडा अभ्यास करता, एक चांगला म्युच्युअल फंड तुम्ही निवडता, एक्सपेन्स रेशिओ चेक करता, एक्झिट लोड चेक करता, रिटर्न्स बघता, हे सगळं बघून एक चांगला म्युच्युअल फंड तुम्ही निवडता आणि स्वतःहून त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून स्वतःहून तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करता. ही झाली डायरेक्ट पद्धत. मग इथे तुम्हाला एक्सपेन्स रेशिओ कमीत कमी लागतो, 1%च्या आत, जास्तीत जास्त 1%. त्यासाठी डायरेक्ट पद्धतीने जाऊन इन्व्हेस्टमेंट करा, रेग्युलर पद्धतीने जाऊ नका. एक्सपेन्स रेशिओ द्यावा लागतो प्लस एजंटला कमिशन द्यावं लागतं. यानंतर इथे 2 प्लॅन आहेत, एक आहे SIP आणि दुसरा आहे लमसम. आता काही जणांना असं वाटतं की SIP फक्त म्युच्युअल फंडचीच असते, असं काही नसतं. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा SIP आहे. जर तुम्हाला एखाद्या कंपनीचा स्टॉक दर महिन्याला खरेदी करायचा असेल तर तुम्ही SIP थ्रू खरेदी करू शकता. SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच नियोजनबद्ध पद्धतीने केलेली गुंतवणूक. जी आपण नियोजन करतो की आपण एक फंड ठरवतो, एक्झिट लोड चेक करतो, एक्सपेन्स रेशिओ चेक करतो, रिटर्न चेक करतो, हे सगळं बघून झाल्यानंतर आपण एक म्युच्युअल फंड ठरवतो. यानंतर आपण एक अमाऊंट फिक्स करतो, 500, 1000, 2000. यानंतर आपण टाईम पिरियड फिक्स करतो, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. मग हे जे पूर्ण नियोजन आहे त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. आणि लमसम म्हणजे काय, तर जसं तुम्ही बँकमध्ये FD ठेवता, एक मोठी रक्कम 10,000, 20,000, 50,000, एक मोठी रक्कम तुम्ही फिक्स काळासाठी ठेवता, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. असंच तुम्ही FD सुद्धा करू शकता म्युच्युअल फंडमध्ये, त्यालाच लमसम म्हणतात. तर हे 2 प्लॅन आहेत, ह्या 2 प्लॅननुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जास्तीत जास्त लोक SIP करतात, कारण दर महिन्याला सॅलरी येते, त्या सॅलरीतून थोडीशी अमाऊंट ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत जातात. आता आपण बघूया की एक चांगला म्युच्युअल फंड कोणत्या पद्धतीने निवडला जातो किंवा कोणत्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर सगळ्यात प्रथम तुम्ही एखादं ब्रोकिंग ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. वेगवेगळे ॲप आहेत, IND मनी ॲप आहे, ग्रो ॲप आहे, अपस्टॉक्स आहे. तर ग्रो ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला हजारो फंड दिसतील. हजारो फंडपैकी एखादा फंड तुम्ही चांगले रिटर्न्स देणारे फंड ओपन करा. ओपन केल्यानंतर त्या कंपनीचा तुम्हाला पहिल्यांदा मार्केट ग्राफ दिसेल. तो मार्केट ग्राफ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या फंडनं कुठल्या काळामध्ये किती रिटर्न्स दिलेले आहेत. त्या ग्राफच्या खालती तुम्हाला एक्सपेन्स रेशिओ दिसेल. एक्सपेन्स रेशिओ कमीत कमी असला पाहिजे 1%च्या आत किंवा जास्तीत जास्त 1%. यानंतर तुम्ही एक्झिट लोड चेक करा. एक्झिट लोड आता तुम्ही ठरवलंच आहे की 10 वर्ष तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे, तर तुम्हाला एक्झिट लोड पाहण्याची काही गरज नाही, तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी तुम्ही बघू शकता. यानंतर त्या कंपनीचा तुम्ही AUM चेक करा. AUM म्हणजे काय, तर ॲसेट अंडर मॅनेजमेंट, म्हणजेच ती कंपनी फंड म्हणजे तो फंड किती पैसे मॅनेज करतो. जर जास्त पैसे मॅनेज करत असेल तर तुम्ही समजू शकता की इथं जास्त लोक ॲक्टिव्ह आहेत किंवा जास्त लोक इथे इन्व्हेस्टमेंट करतात. यानंतर त्या कंपनीचा तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड चेक करा की मागील 5 वर्षांमध्ये, आता तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, इक्विटी म्हणजे काय, तर स्टॉक मार्केटमध्ये पैसा लागतो. मग त्यासाठी 5 वर्षा पाठीमागचे जी रिटर्न्स आहे ते तुम्ही बघू शकता. म्हणजे बघायचे आहे की रिटर्न्स किती आहे आणि तो फंड किती जुना आहे हे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण फंड जुना असेल 15 वर्ष, 20 वर्ष आणि रिटर्न्स चांगले असतील तर त्या फंडवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता काही मार्केटमध्ये नवीन फंड पण आलेले असतात, NFO म्हणतात त्यांना, न्यू फंड ऑफरिंग. मग त्यांचा आम्हाला काही ट्रॅक रेकॉर्ड माहीत नसतो, रिटर्न्स किती आहे, मागच्या वेळेला काय रिटर्न्स वगैरे आहेत ते आपल्याला काही माहीत नसतं. तो कसा परफॉर्म करेल मार्केटमध्ये हे आपल्याला काही माहीत नसतं. जो फंड मॅनेजर आहे तो सुद्धा एक्सपिरियन्सवाला आहेच की नाही हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं. त्यासाठी नवीन फंड आलेले असतील, NFO म्हणतात त्यांना, तर त्या फंडवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, इन्व्हेस्टमेंट करू नका. जेवढा फंड जुना असेल, रिटर्न चांगले असतील, त्या फंडवर तुम्ही विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू शकता. यानंतर त्या कंपनीचा तुम्ही फंड मॅनेजर आहे, फंड मॅनेजर बघा. फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स बघा. 2 पण असतात, 3 पण असतात, 4 पण असतात. त्यांचा एक्सपिरियन्स बघा, तो किती काळापासून इथे प्रेझेंट आहे ते तुम्ही बघा. यानंतर त्या कंपनीला रेटिंग किती मिळालं आहे ते पण बघा. 3 स्टार 4 स्टार जे काय रेटिंग असेल तुम्ही बघू शकता. यानंतर म्युच्युअल फंड रिस्क किती घेतो हे पण बघा. आता तुम्ही रिस्क कसे बघाल, तर हजारो फंड आहेत, हजारो फंडपैकी तुम्हाला 1 किंवा 2 फंड, म्हणजे 2 किंवा 3 फंड तुम्हाला सिमिलर वाटू शकतात, एक समान वाटू शकतात. ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सेम असतो, रिटर्न जवळजवळ सेम असते, एक्सपेन्स रेशिओ कमीत कमी असतो. मग तुम्ही कन्फ्यूज होता की या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कारण येणाऱ्या 10 वर्षामध्ये हा फंड चांगला परफॉर्म करेल की हा फंड चांगला परफॉर्म करेल. मग त्यावेळी तुम्ही बीटा चेक केला पाहिजेत. तर बीटा म्हणजे काय, तर समजा 2 फंड आहेत, एक आहे A फंड आणि दुसरा आहे B फंड. दोन्ही फंडनं पण 15% रिटर्न्स दिलेले आहेत. रिटर्न्स सेम आहेत पण रिस्क पण सेम घेतली असेल का, तर तेच आपण बघूया. की आता समजा A फंडचा जो बीटा आहे तो 0.7 आहे आणि Bचा आहे तो 1.4 आहे. हा 0च्या रेंजमध्ये आणि हा 1 रेंजमध्ये. मग इथं तुम्ही काय निकष लावाल, हा फंड जास्त रिस्क घेऊन सेम रिटर्न देतो, म्हणजेच 15% रिटर्न देतो, आणि हा फंड कमी रिस्क घेऊन सेम रिटर्न देतो, 15%च रिटर्न देतो.
हा फंड जास्त रिस्क घेतो आणि 15% रिटर्न देतो, आणि हा फंड रिस्क कमी घेतो आणि 15% रिटर्न देतो. मग तुम्ही रिस्क कमी असलेल्या फंडकडे जाल की जास्त रिस्क असलेल्या फंडकडे जाल? तर तुम्ही कमी रिस्क असलेल्या फंडकडे गेलं पाहिजेत. कारण इथे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, इथे तुम्ही बघू शकता हा फंड याच्या बेंचमार्कपेक्षा 4% एक्स्ट्रा रिस्क घेतोय. मग इथे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा फंड पाठीमागे पडू शकतो, थोडासा लॉसमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी बेटा चेक करा. बेटा चेक केल्यानंतर रिस्क बघा. रिस्क बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की करू नये. बीटा चेक करताना जर 1 पॉईंटच्या आत जर असेल बीटा तर तुम्ही तो फंड निवडू शकता. 0.95, 85 किंवा 90 वगैरे असा जर असेल 0च्या रेंजमध्ये तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जास्तीत जास्त 1 पॉईंट. 1 पॉईंटच्या जर वर असेल तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. 1.4, 1.10, 1.20 असा जर असेल तर त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका, रिस्क असते. तर तुम्ही बीटा कसा चेक कराल? तर ग्रो ॲप डाउनलोड करा. ग्रो ॲपवरती तुम्हाला कळेल की एखादा फंड तुम्ही ओपन केल्यानंतर पहिल्यांदा त्या कंपनीचा तुम्हाला मार्केट ग्राफ दिसेल. त्याच्या खालती तुम्हाला एक्सपेन्स रेशिओ दिसेल, एक्झिट लोड दिसेल, फंड मॅनेजर दिसेल. त्याच्या खालती तुम्हाला एक होल्डिंगचा ऑप्शन दिसेल. जसं तुम्ही होल्डिंगवरती क्लिक कराल जवळजवळ तुमच्या समोर 40 ते 50 कंपन्यांची नावं तुम्हाला दिसतील. त्या ज्या कंपन्या असतात त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. त्या कंपन्यांच्या खालती तुम्हाला एक होल्डिंग ॲनालिसिसचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होईल. ते पेज थोडंसं स्क्रोल करा, खालती या. खालती आल्यानंतर तुम्हाला बीटा दिसेल. बीटा चेक करा, रिस्क बघा. रिस्क कमी असेल तर तो फंड निवडून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर अशा ह्या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड निवडत असाल तर हे म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले रिटर्न देण्याची शक्यता असते. यानंतर टाईम पिरियड पण खूप महत्त्वाचं आहे. तर बघूया टाईम, रिस्क आणि रिटर्नमध्ये काय फरक असतो आणि हे समजून घेणे किती महत्त्वाचं आहे. तर बघूया RRT, रिटर्न्स, रिस्क आणि टाईम. रिटर्न म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही रिटर्न्स बघता की तो फंड किती रिटर्न्स देतो आहे. जर तुम्हाला रिटर्न जास्त हवी असेल तर तुम्हाला रिस्क पण तेवढीच घ्यावी लागते, कारण ज्या फंडमध्ये रिटर्न जास्त असते रिस्क पण तेवढीच असते. जर तुम्हाला 20% रिटर्न्स हवी असेल तर इथे तुमची रिस्क वाढलेली असेल, आणि जर तुम्हाला 10% रिटर्न्स हवी असेल तर इथे तुमची रिस्क कमी झालेली असेल. जेवढी तुम्ही रिटर्नची अपेक्षा ठेवता रिस्क पण तेवढीच तुम्हाला घ्यावी लागेल, आणि रिटर्न्स कमी असेल तर रिस्क पण कमी होते. जर तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे असतील आणि ह्या 1 लाखावर जर तुम्हाला 20% रिटर्न्स हवे असतील तर तुमचा पैसा किती होतो? 1,20,000. म्हणजे तुमची एक्स्ट्रा अमाऊंट किती वाढली? 20,000. पण हे 20,000 आहे ते वाढतीलच असं आपण सांगू शकत नाही. ते कमीसुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणजेच 1,00,000चे 90,000 पण होण्याची शक्यता असते. 10% लॉस पण होण्याची शक्यता असते, कारण तुमचा पैसा मार्केटमध्ये लावला जातो. FDमध्ये काय होतं की पैसा तुमचा जेवढं इन्फ्लेशन वाढतं त्या लेवलला वाढत जातो, तो कमी होत नाही. जेवढं इन्फ्लेशन आहे त्या लेवलला वाढत जातो. पण इथे पैसा तुमचा मार्केटमध्ये लावला जातो, तो कमीसुद्धा होऊ शकतो. 10% तुम्हाला लॉस पण होण्याची शक्यता असते. डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. त्यासाठी म्युच्युअल फंडचे प्रकार समजणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कोणत्या करू नये हे पण समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. जर इथे तुमचा पैसा घटत असेल, कमी होत असेल, मग इथे जर पैसा घटण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे त्यालाच रिस्क म्हणतात. यानंतर टाईम पिरियड तर खूप महत्त्वाचं आहे. आता तुमचा टाईम पिरियड जास्त असेल तर तुमची कंपाऊंडिंग वाढते, म्हणजेच व्याजावर जे व्याज म्हणतो आपण, चक्रवाढ व्याज जे जास्त वाढतं, प्रॉफिट वाढतं. आणि तुमचा टाईम पिरियड जास्त असेल तर तुमची रिस्कसुद्धा कमी होते, कारण टाईम हा रिस्कला बीट करतो. त्यासाठी टाईम पिरियड खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर तुमचा टाईम पिरियड जास्त असेल तर तुमचे रिटर्न्स जास्त वाढते आणि रिस्क कमी होते. टाईम पिरियड खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यासाठी टाईम पिरियड लक्षात घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इथे तुम्हाला चांगली रिटर्न देण्याची, म्हणजे हे फंड तुम्हाला चांगले रिटर्न देण्याची शक्यता असते. यानंतर इथे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कीम येतात. स्कीम आल्यानंतर जे एजंट असतात ते आमच्या पाठीमागे लागतात की आमची अशी स्कीम आहे, तुम्ही आमच्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला लाईफ प्रोटेक्शन मिळेल, हेल्थ इन्शुरन्स मिळेल, मेडिकल फॅसिलिटी मिळेल. मग आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि लगेच इन्व्हेस्टमेंट करतो. पण येणाऱ्या 5 किंवा 6 वर्षानंतर ती स्कीम बंद पडते आणि आपण टोटल लॉसमध्ये येतो. मग तुम्हाला हा प्रश्न इथेही पडला असेल की ही जी AMC कंपनी आहे ही जर बंद पडली तर, किंवा हे म्युच्युअल फंड बंद पडले तर, किंवा हा फंड मॅनेजर आमचे पैसे घेऊन पळून गेला तर आहे सेबी आणि MP. तर सेबी आणि MP म्हणजे काय? तर ह्या 2 गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, 2 गव्हर्नमेंट संस्था आहेत. तर ह्या 2 गव्हर्नमेंट संस्था स्टॉक मार्केटवर, म्युच्युअल फंडवरती नजर ठेवून असतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर यांची नजर असते, कारण इथे सुद्धा गडबड घोटाळे होत राहतात, स्कॅम इथं सुद्धा होत राहतात. तुम्हाला हर्षद मेहतावाली स्टोरी माहिती असेल की त्यानं जवळजवळ करोडोंचा स्कॅम केला होता स्टॉक मार्केटमध्ये. असे स्कॅम होऊ नये याच्यासाठीच ह्या 2 गव्हर्नमेंट संस्था यांच्यावरती नजर ठेवून असते. तर सेबी म्हणजे काय? तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची स्थापना झाली 12 एप्रिल 1988 रोजी आणि याला संमती मिळाली 30 जानेवारी 1992 रोजी. आणि MP म्हणजे काय? असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया, याची स्थापना झाली 22 ऑगस्ट 1995 साली. तर ह्या 2 गव्हर्नमेंट संस्था आहेत. ह्या 2 गव्हर्नमेंट संस्था यांच्यावरती नजर ठेवून असतात.
आता आपण बघितलं आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते आणि प्रॉफिटेबल फंड कसे निवडावेत. आता फंड तर हजार आहेत, जवळजवळ 5,000 प्लस फंड आहेत. मग तुम्हाला जर माहीत नसेल की म्युच्युअल फंड कोणते निवडावेत, आता कोणत्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते तर आपण बघितलंच आहे. ते एक्झिट लोड चेक केला पाहिजेत, एक्सपेन्स रेशो चेक केला पाहिजेत, फंड मॅनेजर बघितला पाहिजे, रिटर्न चेक केले पाहिजेत, रिस्क बघितले पाहिजेत. हे तर आपण बघितलंच आहे. पण हे प्रत्येक फंडमध्ये लागू होतं. पण फंड तर हजार आहेत, जवळजवळ 5,000 प्लस फंड आहेत. मग ह्या फंडपैकी फंड कोणते निवडावे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं लॉस होण्याची शक्यता असते. कारण काही जणांना 2 किंवा 3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते, काही जणांना 5 किंवा 6 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते, काही जणांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. मग अशा वेळी जर तुम्हाला माहीत नसेल की शॉर्ट टर्मसाठी कोणते फंड निवडावे आणि लॉंग टर्मसाठी कोणते फंड निवडावे, तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं लॉस होण्याची शक्यता असते. आता समजा जर तुम्हाला 4 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही काय करता, एखादा चांगला म्युच्युअल फंड बघता, त्याचे रिटर्न्स बघता. पहिल्यांदा आपण रिटर्न्सच बघतो, रिटर्न्स बघल्यानंतर बाकीच्या गोष्टी चेक करतो. मग रिटर्न्स बघता, मग चांगला फंड बघून तुम्ही एक चांगला रिटर्न्स देणारा फंड बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. मग चूक तुम्ही इथेच करता, कारण मी मगाशी सांगितलं की जेवढी तुम्ही रिटर्नची अपेक्षा ठेवत असाल तेवढी तुमची रिस्क वाढलेली असेल. जेवढी रिटर्न जास्त, रिस्क पण तेवढीच वाढते. मग तुम्ही हाय रिस्कवाले फंड जर शॉर्ट टर्मसाठी निवडत असाल तर तुम्ही लॉसमध्ये जाण्याची पुरेपूर शक्यता असते. त्यासाठी टाईम पिरियड खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. टाईम पिरियड जर जास्त असेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता, जास्त रिटर्नची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. त्यासाठी टाईम पिरियड तुमचा जास्त असायला हवा. टाईम पिरियड जास्त असेल तर तुमची रिस्कसुद्धा कमी होते. मग जर तुम्ही हाय रिस्कवाले फंड जर शॉर्ट टर्मसाठी वापरत असाल, निवडत असाल तर तुमचा पैसा आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं लॉस होण्याची शक्यता असते. मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता की म्युच्युअल फंड डेड आहेत, असुरक्षित आहेत, अनसेफ आहेत, इथे पैसे बुडू शकतात, रिस्क भरपूर असते. तर त्यासाठी म्युच्युअल फंडचे प्रकार समजणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कोणत्या करू नये हे पण समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि शॉर्ट टर्मसाठी कोणते फंड निवडावे आणि लाँग टर्मसाठी कोणते फंड निवडावे हे समजणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगेन की म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते आहेत, कोणते फंड शॉर्ट टर्मसाठी आहेत आणि कोणते लाँग टर्मसाठी आहेत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा स्टुडिओ 24. भेटूया लवकरच.